स्टँडर्ड आयडेंटिटीज खूप जास्त स्टँडर्ड आहेत ह्या आणि खूप बऱ्याच वेळा बोर्डामध्ये याच्यावरती प्रश्न विचारलेले आहेत. तर या स्टँडर्ड आयडेंटिटीज लक्षात ठेवा. साइन स्क्वेअर थिटा प्लस कॉस स्क्वेअर थिटा इज इक्वल टू 1. पहिली आयडेंटिटी आहे साइन स्क्वेअर थिटा प्लस कॉस स्क्वेअर थिटा इज इक्वल टू 1. 1 प्लस टॅन स्क्वेअर इज इक्वल टू सेक स्क्वेअर थिटा. 1 प्लस टॅन स्क्वेअर थिटा इज इक्वल टू सेक स्क्वेअर थिटा आणि 1 प्लस कॉट स्क्वेअर थिटा इज इक्वल टू कोसेक स्क्वेअर थिटा. या 3 आयडेंटिटीज अशाच आहेत की आता बसून तुम्ही 5 वेळा 10 वेळा 15 वेळा 20 वेळा 25 वेळा मी तर म्हणते 100 वेळा लिहून काढा, पण या आयडेंटिटीज कधीही विसरून नका. आता या लक्षात कशा ठेवायच्या? साइन प्लस कॉस इज इक्वल टू 1, 1 प्लस टॅन इज इक्वल टू सेक आणि 1 प्लस कॉट इज इक्वल टू कोसेक. ठीक आहे. प्रत्येक वेळी लक्षात ठेवा की ऍटलीस्ट 1 प्लस टी हा असतोच. टी आणि टी हा कधीही सोबत येत नाही, म्हणजे टॅन स्क्वेअर आणि कॉट स्क्वेअर तुमच्या फॉर्म्युलामध्ये कधीही सोबत येणार नाही. याच्यावरून ही आयडेंटिटीज तुम्ही लक्षात ठेवू शकता. परत एकदा साइन स्क्वेअर थिटा प्लस कॉस स्क्वेअर थिटा 1, 1 प्लस टॅन स्क्वेअर थिटा सेक स्क्वेअर थिटा आणि 1 प्लस कॉट स्क्वेअर थिटा इज इक्वल टू कोसेक स्क्वेअर थिटा. मग याच्यानंतर व्हेरिएशन याचे तुम्ही काही करू शकता, जसं की साइन स्क्वेअर थिटा प्लस कॉस स्क्वेअर थिटा इज इक्वल टू 1 आहे. मग साइन स्क्वेअर थिटा काय येईल? हा कॉस स्क्वेअर थिटा इकडे जाईल 1 मायनस कॉस स्क्वेअर थिटा. याच्यावरून कॉस स्क्वेअर थिटा काय येईल? 1 मायनस साइन स्क्वेअर थिटा. तर हे असे व्हेरिएशन सुद्धा तुम्ही लक्षात ठेवू शकता. हे पाठ करायची गरज नाही, हा एकच फॉर्म्युला लक्षात ठेवा, याच्यावरून तुम्ही त्याचे व्हेरिएशन बदलू शकता. तसंच आहे 1 प्लस टॅन स्क्वेअर थिटा इज इक्वल टू सेक स्क्वेअर थिटा. करेक्ट. मग याच्यावरून तुम्हाला काय मिळेल? सेक स्क्वेअर थिटा मायनस टॅन स्क्वेअर थिटा इज इक्वल टू 1. हे व्हेरिएशन तुम्ही लक्षात ठेवू शकता. किंवा 1 मायनस सेक स्क्वेअर थिटा इज इक्वल टू मायनस टॅन स्क्वेअर थिटा. सेम गोज विथ दिस थर्ड फॉर्म्युला. तर हे बेसिक